Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लोकसभा निवडणुकीचं मतदान आटपून आता जवळपास 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आता अवघ्या 8 ते 10 दिवसांमध्ये जो आहे तो निवडणुकीचा निकाल लागणार आहे। त्यामुळे अमरावतीचा खासदार कोण होणार अशा चर्चा ज्या आहेत त्या गावागावात पारावर रंगू लागलेल्या आहेत, चहाच्या कॅन्टीनवर किंवा हॉटेलवर रंगू लागले आणि याच माध्यमातून आपण लोकांचा कल जाणून घेतोय। त्यामुळे अमरावतीचा खासदार कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये आलो आहेत। खरं पाहिलं तर तिवसा नगरपंचायतवर जे आहे ते काँग्रेसचे आमदार नेते यशोमती ठाकूर यांची सत्ता आहे। 10 वर्षांपासून नगरपंचायत जी आहे ती त्यांच्या ताब्यात आहे। सोबतच ग्रामीण भागामधील खरेदी विक्री संघ असेल, सोसायटी असेल, यावर यशोमती ठाकूरांची सत्ता आहे। बळवंत वानखडे जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांच्या विजयासाठी जे आहे ते यशोमती ठाकूरांनी जोर लावलेला होता। प्रतिष्ठेची निवडणूक जी आहे ती यशोमती ठाकूरांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली होती। राणा विरुद्ध बळवंत वानखडेचा थेट सामना या निवडणुकीमध्ये झालेला आहे। त्यामुळे यशोमती ठाकूरांच्या मतदारसंघात नेमकं काय आहे, त्यांच्या शहरात काय परिस्थिती आहे, या इथल्या लोकांचा कल नेमका कोणाला हे आज आपण जाणून घेणार आहोत। या लोकसभा निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूरांचा हा संपूर्ण मतदारसंघ आणि यामध्ये बळवंत वानखडे जिंकणार की नवनीत राणा हे आपण जाणून घेणार। आपल्यासोबत सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। 1 महिना झालेला आहे काका, निवडणूक संपलेली आहे, आता मतमोजणी आहे 4 तारखेला। काय वाटते कोण खासदार होईल अमरावतीचा? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आम्हाला तर काही समजत नाही साहेब. तुम्ही मतदान केलं या निवडणुकीत? केलं कोण उभं होतं माहिती आहे का? बळवंत वानखडे आणि नवनीत राणा। हा. कोण वाटते कोण निवडून येईल या निवडणुकीत? यशोमती ते बळवंत वानकडे वाटते. बळवंत वानखडे निवडून असं वाटते। हो. आपल्यासोबत आणखी काही व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहेत। फुलवाले दादा आहेत, दादा काय सांगणार? निकाल लागणार आहे आता 4 तारखेला, कोण निवडून येईल काय वाटते? निवडून येईन पंजाब निवडून येईल असं सांगतायत। काही दुकानदारांशी आपण देखील बोलणार आहोत, मेडिकल चालक आहेत। दादा काय वाटते निकाल लागणार आहे 4 तारखेला, कोण निवडून येईल काय? दोन्ही कामाचे नाही, दोघंही कामाचे नाही। आम्ही 34 नंबरची बटन दाबून आलो आहे, सरळ सांगणं म्हणजे। 34 नंबरला कोण होतं? 34 म्हणजे आपला नोटा। का बरं? नवनीत राणा, बळवंत वानखडे, सोबतच दिनेश बुब देखील उभे होते। दोघंही कामाचे नाही, तिघही कामाचे नाही। राजकारणीच कामाचे आहे ते। गरिबाचं कोणतं काम होऊन राहिलं इथं हे सांगा ना तुम्ही। तिवशात कोणती डेव्हलपमेंट झाली आहे? एवढ्या वर्षात तिवसात काहीच डेव्हलपमेंट नाही झाली आहे तालुक्याच्या नावावर। कुठले मुद्दे तिवशात महत्वाचे आहे? मुद्दे आता तालुक्याच्या नावानं काय डेव्हलप आहे तिवशात? मार्केट कुठं आहे? इथून सुरू होते तिथं एंड होते मार्केट, काहीच तर नाही तिवशा तालुक्याच्या नावानं। बाजारपेठ नाही आहे असं म्हणतायत, त्यामुळे आम्ही नोटाला मतदान केलं असं सांगतायत। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर्वसामान्य तिवसाकर आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत। काका निवडणूक झालेली आहे, आता मतमोजणी होणार आहे 4 तारखेला, कोण निवडून येईल काय वाटते? नाही, तेरी लढत वाचते इथं। बळवंत वानखडे, राणा आणि पंजाब हवा कोणाची आहे, कोण निवडून येईल असं वाटतं? तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक कोण निवडून येणार? काँग्रेसची लागते सीट इथं अच्छा, काँग्रेसची लागते असं तुम्हाला वाटतं? वाटते काँग्रेसची लागतील सीट मध्ये। आपल्यासोबत आणखी काही काका आहेत, दूध चहा बनवता वाटते? चहाच बनवतो ना। तापमान तर वाढलेलं आहे इकडलं। अरे भरपूर टेम्परेचर वाढलेलं आहे। मग हवा कुणाची आहे निवडणूक? हो, बस बळवंत वानखडे एक मुस्त निवडून येते। बळवंत वानखडे बिलकुल वन साइड बळवंत वानखडे निवडून येणं असं सांगतायत। आपल्यासोबत आणखी काही तिवसा शहरातील लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। आता निवडणूक झालेली आहे, 1 महिना झाला, आता खासदार कोण होणार खासदार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। तुम्हाला काय वाटते कोण खासदार होईल अमरावतीचा? अमरावतीचा खासदार एवढं आम्ही नक्की नाही सांगू शकत, पण दोघांमध्ये टक्करची फाईट आहे, पंजा आणि कमळ। हवा कुणाची आहे तुम्हाला काय वाटते? हवा पंजाची वाटून राहिली। पंजाची हवा आहे असं सांगतात। आपल्यासोबत काही इथले नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहे। मनोज आवले आहेत, भाऊ काय सांगणार कोण निवडून येणार?
आमच्या तिवशामध्ये तर एकंदरीत आता पहिलेपासून आता इथं काँग्रेसची सत्ता आहे. इथची नगरपंचायतसुद्धा काँग्रेससुद्धा ताब्यात आहे आणि नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याकारणाने इथे जास्तीत जास्त काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. परंतु काही लोक असे आहे का जे नगरपंचायत आणि आमदारी काँग्रेसचा असून इथे बऱ्याच वर्षापासून पाण्याची समस्या असल्याकारणानं म्हणजे 10 ते 15 दिवसापर्यंत नळ येत नाही, पाणी येत नाही. त्यामुळे काही लोक नाराजसुद्धा आहे. तरी इथे कमळ आणि पंजाबमध्ये फाईट जरी असली तरी पण इथं SC समाजातले म्हणजे बौद्धाचे जे मत आहे ते काही सिलेंडरवर गेले आहे आणि अदर समाजचे काही निवडून कोणी निघायचे? निवडून आता तसं सरासरी पाहिलं तर इथं पंजाला जास्त मतं राहील कमळापेक्षा. नक्कीच यशोमती ठाकूरांचा हा बाले किल्ला आणि त्यामुळं पंजाला मतं मिळाले असं सांगतायत लोक. दुकानदारांशी बोलूया, किराणा व्यावसायिक आहेत, सर्वसामान्य लोकांशी त्यांचा थेट संबंध असतो. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगणार, निवडणूक झालेली आहे, आता मतमोजणी होणार आहे 4 तारखेला. काय वाटतं लोकांचा कल काय? तुमच्या दुकानात लोक येत आहेत, हवा कोणाची आहे? लोक तर 10 एवढी जण येते म्हणते, कोण येते म्हणते? एवढी येते म्हणते. जेवढे उभे आहेत तेवढे. मग त्यांना काय सांगणार आहे? तुम्हाला काय वाटतं, वैयक्तिक लोक तुमच्याशी बोलत असतात, येणार किराणा न्यायला येतात? काँग्रेस कमळ, दुसरं कोण आहे? दुकात फाईट आहे, 2 पैकी एक येईन. डिक्लेअर कोणी सांगू शकत नाही ना. आपण इथं आहे प्रॉपर पुऱ्या अमरावती जिल्ह्यात. कोण काय पाहिलं, कोणाला मत दिलं तर आपण इथं सांगू शकतो ना. हे इथं झालं पाहिजे. जे पुरं काही अमरावती जिल्हा पुरा लोकसभा मतदारसंघ आहे तेवढ्या याच्यात कोण कोणाला दिलं कोणाला माहीत आहे. एक तर हे येईन तर येईन, 2 पैकी एक येते एवढं शिवर आहे बस. कोणी थेट लढत आहेत बळवंत वानखडे आणि नवनीत राणा यांच्यात असं सांगतायत. आपल्यासोबत आणखी काही नागरिक, ज्येष्ठ नागरिक आहे. काका, काय वाटते, निवडणूक झालेली आहे तर मतमोजणी आहे 4 तारखेला, कोण निवडून येईल? काय वाटतं? कमळ काय येणार निवडून? कमळ कमळ निवडून येणार असं सांगतायत. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तिवसा शहरामध्ये सध्या आपण आहोत, नगरपंचायत आहे तिवसा आणि या ठिकाणी यशोमती ठाकूरांची सत्ता आहे. छोट्या मोठ्या दुकानदाराशी आपल्याला बोलणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण त्यांचं मतदान या निवडणुकीत महत्त्वाचं आहे. दादा, काय सांगणार, निवडणूक तर झालेली आहे, आता 4 तारखेला मतमोजणी होणार आहे, चर्चा सुरू झालेली आहेत. कोणी म्हणतं कमळ येणार, कोणी म्हणतात पंजा येणार. तुम्हाला काय वाटते, काय चर्चा आहे बाजारपेठेत तुमच्या? चर्चा तर दोघांची आहे, कमळची आणि पंजाची. आता विचार कसा मतदान झाल्यावरच माहीत पडन. हे म्हणजे तुम्हाला काय वाटते, वैयक्तिक काय वाटते, कोण निवडून यायला पाहिजे आणि का निवडून यायला पाहिजे? वैयक्तिक आता आपण एवढं काही राजकारणात आहे नाही, दिवसभर इथंच पडलो राहतो भाजीपाल्यात. येईनं सांगितलंय. तुम्हाला काय वाटते, तुम्हाला वैयक्तिक? पंजा आला पाहिजे. पंजाला पाहिजे असे म्हणतायत. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. छोटमोठे दुकानदार आहेत, सलूनचं दुकान असेल या ठिकाणी किंवा मग लॉन्ड्रीचं दुकान आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काका, काय वाचतायत पेपरमध्ये, काय बातमी आहे मोठी? वाटून आलो बा. काय वाटते, निवडणूक झालेली आहे, आता मतमोजणी आहे 4 तारखेला, कोण खासदार होणार अमरावतीचा? वानखडे, बळवंत वानखडे. बळवंत. का बळवंत वानखडे होणार, काय वाटते तुम्हाला? लोकांचा कौल आहे ते. लोकांचा कौल आहे. तुमचा कौल कोणाकडे आहे? बळवंत वानखडे. इथले जागा तिवशाची? वाठोळा वाठोळा आहे 8 किलोमीटर. ज्ञानेश्वरराव मोतुरे, काय वाटते, हवा कोणाची आहे? बळवंत वानखडे. बळवंत वानखडे. गावात कसं वातावरण आहे, ग्रामीण भागात? बळवंत वानखडे. का बळवंत वानखडेच निवडून येईल असं वाटतं? काही त्याला कारण असं ना, कास्तकाराच्या हिताचं सरकार नाही ना. सरकारच कुठं कास्तकाराच्या हिताचं? आता मी कास्तकारी करून राहिलो. हा, आणि मी जे सांग तुम्हाला केलं हे तालुक्यात एकाने नाही केलं. काय केलं तुम्ही असं? 18 लग्न करणारा एकही नाही आहे, मोदी नाही आहे. 4 सिंगलांच्या ऐकला मोदीनं. धंदा केला संत्र्याचा, आयुष्य केलं. पुढे नोकर न करू, बँकेत लागलो तुम्ही. 18 लग्न करणारा एकही नाही, 3 तेरवा करणारा, 5 जणांना नोकर लावणारा एकही नाही. मोदी 4 सिंगलांच्या ऐकला त्या बाबतीत. बुड्या नोकर न दिली जमीनसाठी, पण जमीनच्या हिताचा निर्णय सरकारचा नाही आहे. शेतकरी पार खतम करून टाकला. गावात काय वातावरण आहे तुमचं? बळवंत वानखडे. बळवंत वानखडे असं सांगताय. गावात टपरीवर चहा शिजतोय, इकडे निवडणुकीच्या गप्पा रंगलेल्या आहेत. तरुण आपल्यासोबत आहे. काय वाटते दादा, निवडणुकीचा निकाल लागणार आहे 4 तारखेला, सर्वांचं लक्ष लागले आहेत, अमरावतीकडे खास करून देशाचं लक्ष लागलेलं आहे. कोण निवडून येईल, काय वाटते? इकडे तर बळवंत वानखडेची हवा आहे. अच्छा, बळवंत वानखडे. का हवा आहे बळवंत? कमळ का नाही इकडे? कमळचे काहीच कामं नाही आहे इकडे. काहीच नाही. काय परिस्थिती आहे निवडणुकीची? आता निकाल लागणार आहे 4 तारखेला. कोण खासदार होईल अमरावतीचा, नवनीत राणा की बळवंत वानखडे? दिनेश बुब. दिनेश बुब होणार. दिनेश बुब खासदार. तर काही लोक म्हणतात की बळवंत वानखडे आणि नवनीत राणा यांच्यातच तगडी फाईट होणार आहे. दिनेश बुब निवडेन. दिनेश बुब. शिट्टी. शिट्टी वाजणार.
शिट्टी वाजणार देखील असं म्हणतायत लोक. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे. संपूर्ण बाजारपेठेमधले तिवशाची मोठी ही बाजारपेठ आहे. दैनंदिन गर्दी दररोज या बाजारपेठेमध्ये असतात. ग्रामीण भागातले लोक देखील या बाजारपेठेमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी, फळं फ्रूट खरेदी करण्यासाठी येत असतात आणि त्यांचा कल महत्त्वाचा असणार आहे. सर्वसामान्य लोकांनी कशा पद्धतीनं या निवडणुकीमध्ये मतदान केलं, त्यांनी कोणाला कल दिला हे देखील जाणून घ्यावं आपल्याला लागणार आहे. कारण 4 तारखेला निकाल आहेत. काय सांगणार दादा, 4 तारखेला आता निकाल लागणार माहीत आहे? बळवंत वानखडे. काय म्हणलं? बळवंत वानखडे. का बरं बळवंत वानखडे निवडून असं वाटते? येणार काय केलं नवनीत राणानं? काहीच नाही केलं. कोणते काम आहे द्यायचे? निवडून आल्या बस धबधब बसल्या. काही लोक तर म्हणते की नवनीत राणाच निवडून येणार. असे कसे येते निवडून? घरचा खेळ आहे का? हा, मतदान काय घरचं आहे का कोणाच्या? जनता होय, आम्हाला माहीत आहे, एवढा विश्वास आहे आम्हाला बळवंत वानखडे येते म्हणून. काय वाटते मग, बळवंत वानखडे निवडून आले तर काय फरक तुमच्या जीवनात होऊ शकतो? काय होऊ शकतो? बरेचसे होऊ शकतो. ताई आहे ना, ताईच्या जीवनात आमच्या याच्यात फरक झाला ना. ताई आल्या तेव्हापासून लय फरक आहे. यशोमती ताई, त्यांच्यामुळे आम्ही आहे. नक्कीच यशोमती ठाकूरांचा हा मतदारसंघ आहे. आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. लोक चर्चा करत असताना की कोणी म्हणते कमळ निवडून येणार, कोणी म्हणते पंजा निवडून येणार, पण तसा वानखडेचा आहे भरोसा. बळवंत वानखडे बळवंत वानखडेंचा भरोसा आहे. दुसरीकडे मोदींची गॅरंटी दिली जातात तर हे म्हणतात की बळवंत वानखडेंचा भरोसा आहे. कुठले आहेत काका तुम्ही? तिवसा शहरातला. हा, आणि जेव्हा ते बच्चू कडू आणि रामू पटेल काय हे दोघं जण आमदार असताना काय तर बच्चू कडून बूम हा ठेवला, दिनेश बूम. हा, तो विजयाची खात्रीच आहे. हे दोघे जण 3 नंबर 2 नंबरवर राहील. दिनेश बुब निवडून येईल असं वाटतं? हा, गावला निघाले का बॅग वगैरे घेऊन? कुठे चालले? आता आम्ही चहा प्यायला आलो इकडे. कोण्या गावचे आहे तुम्ही? भारवाडी. भारवाडी. काय म्हणते, काय अंदाज आहे गावचा? कोणी निवडून कोणी? आता आम्ही काय सांगावं, आता तुम्ही लोकमत राहायचे. आम्ही म्हटलं का आपले नवनीत राणा आली पाहिजे, तर तुम्हाला तरी म्हणणे आहे काय? नाही आहे ना. तुम्हाला काय वाटते कोणी निवडून? आता काय सांगावं, लोकमत राहायचे. तुम्ही मतदान केलं होतं निवडणुकीत? बाबा काऊन नाही. आम्ही काय ते गावाकडले काय भारवाडीकडे काय हवं आहे? काय नाही, तशीच आपल्या ह्या आहे यशोमती आहे तो वानखडे. वानखडे होते एक, आपले नवनीत राणा होत्या 2, नाही का? बाकी लोक आहेत ज्याला कोणी विचारतच नाही, फक्त नावासाठीच आहेत ते लोक, आहे नाही का? काय वाटते तुमचा अंदाज? एक सांगून द्या, कोणी राणा की वानखडे? आम्ही तर वानखडे आले पाहिजे. वानखडे आले पाहिजे म्हणजे कारण का त्यांचे एक दिला, त्याने एक चेक म्हणून दिला, असं करू. हमी दिली. हो, असं दिलं का नाही? हो. मोदींनी पण गॅरंटी दिली आहे, कायची? विकासाची गॅरंटी दिली मोदींनी. असं चांगलं झालं, मग आनंद. काय वाटते मोदींच्या गॅरंटीवर? आम्हाला त्यात आले पाहिजे, तेच राजा झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. इथं खासदार कोण? खासदार आपले हे नवनीत राणा, आपलं हे यशोमती ठाकूर. शहरातली परिस्थिती तर सांगू शकत नाही, पण सर निवडून कोण येते हे निश्चित आम्ही सांगू शकत नाही. परंतु दोन्हीकडले पक्ष मजबूत होते आणि चांगल्या पद्धतीचं इथं इलेक्शन पार पडलं आणि प्रत्येकाचा आपापल्या मताचा कल आहे. मी वैयक्तिक मतदान कोणाला केलं, माझं मतदान गुप्त असल्यामुळे मी सांगू शकत नाही. पण हवा कोणाची आहे? कोणी म्हणतात नवनीत राणा, बळवंत वानखडे, काही लोक म्हणतात की दिनेश बुब देखील निवडून येईल. पण तुम्हाला काय वाटते, वैयक्तिक हवा काय, एक अंदाज काय आहे? नाही, अंदाज तर कसा आहे, सर्व पक्षांनी इथे जे आधीपासूनचे जे राखीव पक्ष होते, जे त्यांनी इथे चांगल्या पद्धतीने काम केलं आहे, तेच इथून निवडून येतील. आणि ज्या इथला खंबीर नेतृत्व ज्यांचं आहे, तेच इथून चांगल्या पद्धतीनं आपलं इथून निवडतील. निवडणूक झालेली आहे, बळवंत वानखडे येणार की नवनीत राणा? आता लोक पंजा करते भाऊ. कोण्या गावचे आहे तुम्ही? शेंदुरा बाजार. शेंदूर जुना बाजार. तुमच्या गावात काय हवा आहे तिकडे? पंजाची आहे. पंजाची हवा आहे. हो. तुम्ही कोणाला मतदान केलं? हा, पंजाले. पंजाला मतदान केलं असं सांगतायत. तिवसा शहरामध्ये आपण होतो. तिवसा मतदारसंघ आहे. यात यशोमती ठाकूरांचा बालेकिल्ला म्हणून तिवसा शहराला ओळखलं जातं. तब्बल 10 वर्षांपासून नगरपंचायतवर यशोमती ठाकूरांची सत्ता आहे. या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर यशोमती ठाकूरांनी संपूर्ण निवडणूक जी आहे ती हाताळलेली होती. काँग्रेसचं नियोजन असेल, महाविकास आघाडीचं नियोजन असेल, या संपूर्ण निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं, एकजूट पाहायला मिळालं. तिवसा शहरातील लोकांशी आपण बोललो, वेगवेगळे कल लोकांनी सांगितलेले आहेत. कोणी म्हणतात बळवंत
वानखडे निवडून येतील, कोणी म्हणतात नवनीत राणा निवडून येतील, तर काही लोकांनी सांगितलं की प्रहारचे दिनेश बुब देखील निवडून येतील. वेगवेगळे तर्क वितर्क जे आहेत ते लोक आपले या माध्यमातून लावत आहेत. अवघे काही 8 ते 10 दिवस राहिलेले आणि त्यामुळं चर्चेला जोर आलेला आहे की खासदार अमरावतीचा कोण होणार. वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते लोकांनी उपस्थित केलेले आहेत. कोणी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित केला. दुसरीकडे काँग्रेसला ज्या लोकांनी समर्थन दिलेलं आहे त्या लोकांनी शेतमालाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, महागाईचा उपस्थित केलेला आहे. आपापल्या परीनं जे ते लोकांनी जे आहे ते मतदान केलेलं आहे. मतदान त्यांचं मतपेटीत बंद झालेलं आणि 4 तारखेला कळणार आहेत की अमरावतीचा खासदार कोण होणार. नवनीत राणा पुन्हा विराजमान होणार खासदारपदी की नव्यानं बळवंत वानखडे यांना संधी मिळणार, हे 4 तारखेलाच कळणार आहेत. कॅमेरामॅन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, तिवसा, अमरावती. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.